सावळ्याची जणू सावली 9 जानेवारी भागामध्ये कान्हू आणि एकनाथ सप्त्याची तयारी करत असतात. तेवढ्यात सगदेव येतो. एकनाथ म्हणतो, सगदेवा झालं का रे सगळं? तो म्हणतो, होय बाबा सगळं झालं, पण भैरवी माईने ती मागची खोली तयार करायला लावली ना, तेवढी राहिली आणि ती करावीच लागणार, नाहीतर त्या लय गोंधळ घालतील. एकनाथ म्हणतो, कर रे बाबा कर, नाहीतर परत सावलीलाच भोगावं लागणार. विठ्ठलाने तिच्या नशिबात काय वाढून ठेवलं काय माहिती, पण पोरगी जरा काही दाखवत नाही. सगदेव म्हणतो, दोघं वेगळेच झोपतात इथंच, असं तर तिच्या घरी काय चाललं असेल काय माहिती. कान्हू म्हणते, विठ्ठला पुरीच्या डोक्यावर ऊन आहे, पण ती मात्र तिच्या नावासारखी सावली दाखवते. आता तिच्या संसाराची घडी तूच बसव रे बाबा. आता तिघं पण बोलत असतात. तेवढ्याच सावली येते आणि म्हणते, तू माझ्याबद्दल बोलताय का? सगदेव म्हणतो, होय अगं, आम्ही सारंग सरांविषयी बोलतोय. त्यांना एवढ्या मोठ्या घराची सवय, पण ते इथं एवढ्याशा खोलीत राहतात, पण काय बी बोलत नाही. सावली म्हणते, सारंग सर खूप चांगले आहेत आणि दादा सगळे श्रीमंत लोक वाईट नसतात. खरंच मी खूप नशिबाने मला त्या घरात दिली. आता तिघं पण किविलवाने तिच्याकडे बघत असतात. सगदेव म्हणतो, सावले सगळं ठीक आहे ना? ती मनात म्हणते, यांना कळलं की काय, हे असे काय विचारतायत? ती विचारते, दादा तू असं का विचारतो? तो म्हणतो, अगं तसं नाही, सारंग सर एवढ्याशा खोलीत राहतात, काही बोलत तर नाही ना? ती असून म्हणते, काहीच नाही बोलत, एवढंच ना? सगळे म्हणतात, हो तेवढंच. रात्री सारंग आणि सगदेव फिरायला जातात. तो विचारतो, सारंग सर तुम्हाला थंडी नाही वाजत ना? सारंग म्हणतो, नाही. तो म्हणतो, नाही म्हणजे शहरातली थंडी वेगळी, गावाकडची थंडी वेगळी. शहरातल्या लोकांना सहन होती नाही होत. तेवढे त्याचं लक्ष जातं. तो म्हणतो, अरे हा तर अमरचा बाप. तर आता पळतच त्याच्याकडे जातो आणि तिची कॉलर पकडतो. सारंग म्हणतो, सोडा सोडा. सगदेव म्हणतो, सारंग सर तुम्ही थांबा. अहो ह्या माणसाने आम्हाला फसवलंय. बोल तू का फसवलं? तर मी पोलिसांना बोलवतो. तू माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळला. तो म्हणतो, अहो काय करणार, परिस्थिती. हा पैसा माणसाला काही करायला लावतो. अहो कोणत्या तरी पुरीला आम्ही फसवतो याचं आम्हाला लई वाईट वाटत होतं, पण जगन्नाथजी सांगत गेले आणि तसं तसं आम्ही करत गेलो. खरं तर त्यावेळेस आमच्या मनाला पटत नव्हतं, पण आम्हाला माहीत होतं सावलीसारखी गुणी मुलगी शोधून पण सापडणार नाही. सगदेव म्हणतो, आता गुळाचा लेप लावतोय होय? तुमच्यासारख्या माणसांचा काय भरोसा, पैशासाठी काही करायला तयार होतील. आता सारंग सगदेवकडं शॉकून बघत असतो. सगदेव त्याला ढकलत म्हणतो, कुणाचा जीव घ्यायला तुम्ही कमी करणार नाही. तो म्हणतो, एका भावाचा राग आम्ही समजू शकतो आणि मी मनापासून तुमची माफी मागतो. सगदेव म्हणतो, तुम्हाला काय वाटलं माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळ होईल? पण तो विठ्ठल तिच्या पाठीशी उभा होता. तुम्ही काहीच करू शकत नाही. हा माणूस नसता तर माझ्या बहिणीचं काय झालं असतं? ह्या माणसाने माझ्या साऊची जबाबदारी घेतली आणि आता ती ज्या घरात आहे ना, तिथे एकदम चांगलं चाललं आहे बघा. तिचं सुखाने संसार चालला आहे. तिच्यावर प्रेम करणारी, तिला सांभाळणारी माणसं तिला मिळाली. तो माणूस म्हणतो, अहो ह्या घटनेनंतर मला कळालं, सावलीसारखी मुलगी ज्या घरात जाईल ना, त्या घराचं सोनंच करेल. आता सारंगला आठवतं जगन्नाथचं बोलणं, तुझ्या घरामध्ये परीस आलाय परीस, ज्याच्या स्पर्शाने दगडाचं सुद्धा सोनं होतं. तो माणूस म्हणतो, अहो एवढे नितळ मनाची मुलगी कधी कुणाचंही वाईट करू शकत नाही. तुम्ही खूप नशिबान आहात की सावलीसारखी बायको तुम्हाला मिळाली. सारंगला पुन्हा जगन्नाथचं बोलणं आठवतं, तुझ्या मुलाच्या पाठीशी सावली सावलीसारखी उभी राहील. सगदेव म्हणतो, कुठल्या जन्माची पुण्य होती काय माहिती, स्त्रीच्या रूपावर वाहण्यापेक्षा तिचा सांभाळ करणारा पुरुष तो खरा पुरुष असतो. सारंगरावाने माझ्या साऊला सांभाळलं, तिला सावरलं. आता सारंग शॉकून सगदेवकडे बघत असतो आणि मनात म्हणतो, हे काय होतं? म्हणजे सावलीला पण फसून माझ्यासारखं तिच्या आयुष्याचा पण खेळ केला. म्हणजे सावली चुकीची नाही आहे, ती सगळं नीट करायचाच प्रयत्न करत होती, पण तिचं ऐकणारं कोणी नव्हतं. मी सावलीला समजण्यात चूक केली. सारंग घराकडे येतो आणि बाहेर बसतो. त्याला खूप थंडी वाजत असते. सावली मागून येते, त्याच्या अंगावर पांघरून घालते. तो तिच्याकडे बघतो. सावली जायला लागते, पुन्हा मागे बघते, पण सारंग अजून पण कुडकुडत असतो. सावली मनात म्हणते, सारंग सरांना खूप थंडी वाजली वाटतं. ती आता जाते आणि शिकुटी पेटवायला लागते. सारंग मनात म्हणतो,
हिला मनातलं कसं कळतं? खरंच सावली सगळ्यांची काळजी घेते. शेकोटी पेटल्यानंतर सारंग शेकायला लागतो आणि हळूच सावलीकडे बघतो आणि स्माईल करतो. आता दोघं पण एकमेकाकडं मधून बघत असतात. सावली स्माईल करत तुळशीला नमस्कार करते आणि जायला लागते, पण तिचा पदर जाळावर येतो. आता सारंग मोठ्याने किंचाळतो सावली आणि पळत जाऊन तिला खेचतो. आता सारंग आणि सावली एकदम जवळ असतात. आता सारंग सावलीकडं एकटक बघत असतो आणि सावली पण ती भानावर येते आणि तिला काय करावं तेच कळत नाही. त्यानंतर सारंग आत जातो आणि बेडवर बसलेला असतो आणि सावली झोपण्यासाठी अंथरूण टाकत असते. तेवढ्यात दार वाजतं आणि दोघं पण गोंधळतात. सावली घाईघाई पांघरून बेडवर ठेवते. जयंती आत येते आणि म्हणते, कशी कशी वाटली खोली? किती स्टार देणार? 4 स्टार? 5 स्टार? तुम्हाला माहिती आहे का, ही बेडशीट मी ऑनलाईन मागवली आणि भिंतीवरचं माझ्या लग्नात आलं. कुणी पाहुणे आले की आम्ही खोलीत लटकवतो. आणि या उशा नाक्यावरून घेतल्या. मेल्याने 50 रुपये जरा जास्तच घेतले. मागे भिंतीला दाखवत म्हणते, ते वॉच तुमच्यावर वॉच ठेवतंय. जयंतीच्या बोलण्यामुळे सारंगला काय करावं तेच कळत नाही. तो स्माईल करतो. जयंती म्हणते, कसं वाटलं? सारंग म्हणतो, छान छान. जयंती म्हणते, सावळे छान छान, चांगलं चांगलं. अगं बाई, रूपम कॉस्मेटिकचे मालक आहेत आणि त्यांनी छान म्हटलंय. त्यांच्या मनात आलं ना एखादा सोन्याचा हंडा देतील. सारंग शॉकून बघायला लागतो. ती म्हणते, ॲक्टिंग हो ॲक्टिंग. ॲक्टिंगचा किडा आहे माझ्या अंगात. तेवढं तिचं लक्ष जातं. ती म्हणते, हे काय सावळे, हे कपडे कुठून आले? मी तर नाही ठेवले. अगं बाई सावळे, खाली झोपती की काय? सावली घाबरून सारंगकडे बघते. सारंग म्हणतो, नाही ती खूप थंडी आहे ना, म्हणून जास्तीचे कपडे मीच सांगितले होते. जयंती सावलीला धक्का मारत म्हणते, मग ठीक आहे. नाही, मला वाटलं पिक्चरसारखं हिरो वर हिरोईन खाली. परत सावलीला धक्का मारत म्हणते, चालू दे मी जाते बरं का. दार लावते आणि निघून जाते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.